घरी आल्या आल्या मी कपडे बदलले आणि स्वयंपाकघरात येऊन पाटावर बसलो. आईने ताट मांडले आणि एक एक गरम पदार्थ वाढावयास सुरुवात केली. सडकून भूक लागली होती मला. दिवसभराच्या श्रमाने खूप थकलो होतो. वाढलेल्या अन्नाचे 2-4 घास मी घाईघाईने घेतले. एवढ्यात आईने म्हटले, "अरे, आपल्या गजऱ्याच्या कौमीचे लग्न ठरले बरं का." उचललेला घास माझ्या हातातच राहिला. क्षणमात्र काय बोलावे तेच समजले नाही. मग आवाजात सहजता आणीत मी म्हटले, "हो का? कुठे दिली ग?" मग आईने मला सारे रंगवून खुलवून सांगितले. यावरून मला इतके समजले की आमच्या शेजारच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या गद्र्यांच्या कौमुदीचे लग्न ठरले आहे. नवरा सैन्यात अधिकारी असून दिसायला देखणा आहे. विवाह होताच कौमुदी नवऱ्याबरोबर आसामकडे सांबारे गावी जाणार आहे. पुढच्या 15 दिवसातील मुहूर्त ठरला होता लग्नाकरता. जेवण आटोपून हात धुण्याकरता मी बाहेर गॅलरीत आलो आणि सहज शेजारच्या बिऱ्हाडाकडे नजर गेली. कौमुदी दाराशी असलेल्या छोट्या मोरीत गब्बशा विसळीत होती. हात धुवून मी गॅलरीत कठड्याला टेकून उभा राहिलो. विजारीच्या खिशातून सिगरेट काढून शिलगावली आणि क्षणार्धात कसल्याशा गंभीर विचारात गढून गेलो. मी कसला विचार करीत आहे हे मलाही समजत नव्हते, पण मी गंभीरपणे विचार करीत होतो एवढे खरे. सिगरेट संपत आल्याने बोटाला चटका बसला तशी सिगरेटचे थोटूक फेकून दिले आणि अभावितपणे माझी नजर शेजारच्या बिऱ्हाडाकडे गेली. अजूनही कौमी मोरीच्या कठड्याशी वाकून काम करीत होती. मात्र गॅलरीतील अंधुकशा उजेडात थोडेसे निरखून पाहताच माझ्या लक्षात आले, मोरीत कसलीच हालचाल दिसत नव्हती. कब्बशा विसळीत असल्याचा आवाजही येत नव्हता. कुतूहलाने मी जरा जवळ गेलो आणि पाहिले. कब्बशा विसळता विसळता कौमीचा हात थांबला होता आणि कुठेतरी नजर लावून ती उगाच बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताच भाव दिसत नव्हता. निरखून पाहिले तेव्हा मला वाटले, हिचा चेहरा उदास तर नाही? विवाह ठरलेल्या मुलीची खूपदा तंद्री लागते. भावी सुखाच्या विविध कल्पना करण्यात तरुण पोरी इतक्या रंगून जातात की त्यांना आजूबाजूच्या वातावरणाचा विसर पडतो. पण कौमीची तंद्री या जातीची खचित नव्हती. कोणत्याही सुखद विचाराचे पुसटसेही प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. आत येऊन मी पलंगावर अंग टाकले. मनात कौमुदीचेच विचार घोळत होते. मला नवल वाटत होते, कौमुदी अशी उदास का? ती अशी गंभीर निर्विकार का आहे? माझ्याकडे पाहून ती हसली नाही, माझ्याशी बोलली नाही. असे का? अशा वेळी खरे तर तिने किती आनंदित असायला हवे. माझ्याकडून थट्टेची अपेक्षा करायला हवी व मी थट्टा केलीच तर खोटे रागवत मनात मोहरून जायला हवे. लाजत लाजत तिकडची माहिती सांगायला हवी. पण कौमुदीच्या बाबतीत असे काहीच घडले नव्हते. हिचे सगळेच कसे विचित्र. मी जसजसा तिच्याविषयी विचार करू लागलो तसतसे माझे मन अधिकच गंभीर उदास होऊ लागले. तसे पाहिले तर कधीतरी कौमीचे लग्न ठरणार, ती दुसऱ्याची होणार हे मला कधीच कळून चुकले होते. पण विचार करूनही तिच्या वागण्याचे गूढ मला उकलत नव्हते. कौमीला काय पाहिजे होते? तिच्या उदासीनतेची कारणे काय असावीत? 4 वर्षांपूर्वी मी या कौमीकरता जीव टाकीत होतो. तिने माझ्या नजरेत नजर मिसळावी, माझ्याकडे पाहून स्मित करावे यासाठी धडपडत होतो. खूप प्रयत्न केले मी कौमीचे प्रेम मिळावे म्हणून, पण तिच्या मनाचे मिटलेले कमळ उमललेच नाही माझ्याकरता. त्या वेड्या वयात कौमीच्या थंडपणाने मला खूप निराश केले होते. मला वाटे काहीही करून हिला बोलायला लावावे, आपल्या मनातील विचार तिला ऐकवावेत. मग ती हसेल का? हसताना कशी दिसेल? माझे प्रेम मी तिच्याजवळ प्रगट केल्यावर ती गोड लाजेल. अनेक चित्रे मी मनात रेखाटली होती, पण त्यामध्ये कधीच रंग भरले नाहीत कौमीने. अखेर ती चित्रे जुनी झाली व कधी फाटून गेली तेही मला समजले नाही. कौमी आणि मी लहानपणापासून एकत्र वाढलो होतो. तिने माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला असता तर तिच्या किंवा माझ्या घरातून कसलाच अडथळा झाला नसता. पण कौमी लहानपणापासून बरीचशी अबोल होती.
ती तेव्हाही कधी आम्हा मुलांमध्ये मिसळत नसे. आईच्या हाताखाली बिचारी सदैव काम करीत असे. मुलींच्या शाळेतच तिचे शिक्षण झाले. तिच्या माझ्यामध्ये क्वचित 2-4 शब्दांची देवाणघेवाण होई. तिच्याशी मैत्री करावी असे मला कधी वाटले नव्हते. आमच्या चाळीत होणारे उत्सव उपक्रम कशामध्येच कौमीचा सहभाग नसे आणि आम्हीही तिला जमेसच धरीत नसू. पण कौमी मॅट्रिक पास झाली आणि आमच्याकडे पेढे देण्यात आली तेव्हा प्रथमच मला तिच्यातील सौंदर्य दिसले. मला प्रथमच जाणवले की कौमीने यौवनात पदार्पण केले आहे. तारुण्याचा साज तिच्या अंगावर खुलून दिसतो आहे. आकर्षक वाटावे असे तिच्यात काहीतरी आहे. त्या दिवशी ती हसून आईशी बोलत होती आणि सायकोलॉजीचे पुस्तक डोळ्यापुढे धरून कुणाच्या लक्षात न येईल अशा बेताने मी तिला निरखीत होतो आणि तेव्हापासून मला तो छंदच जडला. तिने SNDTला नाव घातले. मी फर्ग्युसनला होतो. कधीमधी डेक्कन जिमखान्यावर आमची गाठ पडे, पण कौमी कधी माझ्याकडे पाहून दिलखुलास हसली नाही की माझ्याशी 4 शब्द बोलली नाही. नजरानजर झालीच तर निसटते स्मित करून ती पुढे निघून जाई. मी तिच्यासाठी तळमळत होतो, पण माझ्या प्रेमाची देवता ती बनू पाहत आहे हे जणू तिच्या गावीही नव्हते. एकदा मात्र न राहून मी तिला एक छोटीशी चिठ्ठी दिली होती. याला ती उत्तर देणार नाही हे माहीत असूनही मी तिच्याविषयीची भावना शब्दात प्रकट केली होती. माझ्या चिठ्ठीला उत्तर देण्याची तसदी कौमुदीने घेतली नाहीच. अखेर एकदा तिला जिन्यात गाठून भीतच मी त्याबद्दल विचारले. मला भय वाटत होते की कौमी चिडून काहीतरी बोलेल, माझा पाणउतारा करीत, पण कौमी शांत होती. माझ्या नजरेला नजर भिडवून तिने संथपणे म्हटले, रवी, वेडा आहेस तू. कसले भलतेच विचार करतो आहेस तू. मला कधीच प्रतिसाद देता येणार नाही. पण का? माझ्या त्या 2 शब्दात माझी सारी व्याकुळता एकवटली होती. ती थांबली. तिने एकदा आवंढा गिळला. काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले, पण पुन्हा तिने न बोलण्याचा निश्चय केला असावा. खालचा ओठ दाताखाली सुरत तिने इतकेच म्हटले, का? याला काही उत्तर नाही. पण रवी, तुझ्याविषयी मी कधीच त्या दृष्टीने विचार केलेला नाही. का? माझ्यात काय कमी आहे? काहीसा दुखावूनच मी बोललो, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. तसे मीच म्हटले, परवा तुला पाहायला आलेल्या बर्व्यांच्या विनूने तुला पसंत केली आहे म्हणून? काय जास्त आहे त्याच्या ठिकाणी माझ्यापेक्षा? कौमी? बोलता बोलता मी भावनावश झालो, पण कौमी पूर्वीच्याच थंडपणे म्हणाली, पण मी नकार दिला आहे त्याला. तिच्या आवाजात स्पष्ट निर्धार होता. मग मग तुला पाहिजे तरी काय? आकुळ व्याकुळ होत मी म्हटले. तो प्रश्न तुझा नव्हे रवी, जा तू. हा विषय येथेच संपूया. आणि जिन्याच्या पायऱ्या चढून ती धीमेपणाने वर निघून गेली होती. कौमीचे लग्न थाटामाटात पार पडले. घरातील पहिलेच कार्य असल्याने आणि मनासारखा जावई मिळाल्याने कौमीच्या वडिलांनी ऐपतीपेक्षा कितीतरी अधिक खर्च केला. कौमीचे लग्न होते त्या दिवशी कचेरीत मला तिची सारखी आठवण येत होती. मन उदास होते. मी पाहिले होते, कौमी खिन्न होती. विवाह ठरल्याचा जरा देखील आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसला नव्हता. कौमी सासरी गेली व हळूहळू मला तिची आठवण होईनाशी झाली. घरात माझ्या लग्नाविषयी बोलणी होत होती. मनात मी खिन्नपणे हसत होतो. यालाच का जीवन म्हणावयाचे? विचार करूनही या घटनांचा मेळ घालता येत नव्हता. माझे लग्न झाले. उषा घरात आली. व्यवहार कुणाला चुकला आहे? खऱ्या खोट्या आनंदात मन रमवीत होतो. तसा सगळाच आनंद होता. 2 महिने गेले असतील जेमतेम. एक दिवस सकाळी उठून गॅलरीत आलो, तो कौमी दारात उभी होती. कौमीकडे पाहून मी दचकलो. एक अपराधी स्मित केले. जणू मी विवाह केला यामध्ये मी कौमीचा अपराधच केला होता. कौमी ही माझ्याकडे पाहून तिच्या नेहमीच्या पद्धतीने अस्पष्टशी हसली. मी घाईघाईने घरात आलो. श्रावणाचे दिवस. मला वाटले कौमी मंगळागौरी करता माहेरी आली असावी.
थोड्याच दिवसात उषाची व कौमीची ओळख झाली. कुणाशी मैत्री करण्याचा कौमीचा स्वभाव नव्हता, पण उषा अगदी दगडाला बोलायला लावणारी. दिवाळी होऊन गेली तरी कौमी माहेरीच होती. मला आश्चर्य वाटत होते, पण अशा अवघड नाजूक विषयावर कुणाशी बोलणे योग्य नव्हते. पण एक दिवस सहज बोलताना उषाने सांगितले, कौमीला कुठल्याशा कंपनीत टायपिस्टची नोकरी लागली म्हणून. म्हणजे कौमी येथे माहेरी किती दिवस राहणार आहे? मी नवलाने विचारले. अहो, मिलिटरीतील माणसाचा संसार तो. सध्या बॉर्डरवर आहेत म्हणे त्यांचे मिस्टर. नंतर घेऊन जाणार आहेत. तोपर्यंत घरी बसायचे, त्यापेक्षा नोकरी केलेली काय वाईट? मी गप्प बसलो. परक्या स्त्रीविषयी अधिक चौकशी करणे विवाहित पुरुषाच्या दृष्टीने योग्य नव्हते. त्यानंतर वर्ष उलटले. आमच्या घरात पाळणा हलू लागला. छोट्या बेबीच्या बाललीलांचे कौतुक करण्यात उषा व मी दंग होतो. मात्र बेबीला बाबा गाडीत बसवून जेव्हा मी व उषा फिरावयास जात असू, तेव्हा कौमी दारात उभी असली तर तिच्याकडे पाहण्याचे धैर्य मला होत नसे. उगाचच शर्मिंदल्यासारखे होई. कौमी 1.5 वर्षापासून माहेरी होती. या काळात तिचा नवरा एकदाही इकडे फिरकला नव्हता. माझ्या घरी आईच्या किंवा उषाच्या तोंडूनही कौमीच्या वैवाहिक जीवनाविषयी मला काही ऐकायला मिळत नव्हते. तिची नोकरी चालू होती. तिच्या आईवडिलांना पैशाची मदत होत असल्याने तेही गप्प असावेत. अखेर एक दिवस मी मुद्दामच उषाला बोलता बोलता म्हटले, कौमी माहेरीच कशी दिसते ग? तिचा नवराही येत नाही इकडे. हं, नाक उडवून उषा म्हणाली, मन आहेच कुठे कौमीताईंना. बाई ग, माझ्यासारखी असती तर झुरून झुरून मरून गेली असती हो. काही का होईना उषा कौमीविषयी बोलू लागली म्हणून मीही स्वर आणि चेहरा शक्य तितका निर्विकार ठेवीत म्हटले, अगं, पण तो कसा येत नाही इकडे? आर्मीतील माणसाला 2 महिने रजा मिळते वर्षातून. शिवाय तो तर ऑफिसर आहे. त्यांना क्वार्टर्स मिळतात विवाहानंतर. काय की बाई, पण कौमीताई म्हणत होत्या की चांगली सुखाची नोकरी सोडून कुठे त्याच्या मागे हिंडायचे. मग खाजगी आवाजात उषा कुजबुजली, अहो, आर्मीतील माणसाचा काय भरवसा? त्याची असेल कुणी बया, पण कौमीताई तरी घट्टच हो. त्यांना अगदी काही कसं वाटत नाही म्हणते मी. मग तो विषय तेवढ्यावरच राहिला. विचार करता मलाही उषाचे म्हणणे पटू लागले. खरंच कौमी पण मन नसलेली एक मुलगी आहे. तिला मन असते तर माझ्या प्रीतीचा तिने विचार केला असता. मार्ग निर्विघ्न असताना तरुण वयात ती तटस्थ राहिली होती. माझ्यावर प्रेम करावे असे तिला वाटले नव्हते, नव्हे कुठल्याच भावना तिच्या मनात निर्माण झाल्या नव्हत्या. कौमीला मन असते तर लग्न ठरले तेव्हा ती फुलारली असती. कौमीला मन असते तर विवाहानंतर अल्पावधीतच ती माहेरी आली नसती आणि आल्यावर अशी राहिली नसती. कौमीला मन नाही हेच खरे. तिला मन नाही म्हणून मनात उद्भवणाऱ्या भावनाही नाहीत. म्हणून नवऱ्यासाठी ती झुरत नाही. संसाराची तिला ओढ नाही. लग्न ठरले त्यावेळी ती जशी निर्विकार होती तशीच आजही आहे. नोकरी बरी आणि आपले घर बरे असे अळणी पण संथ जीवन ती घालवीत आहे. हेच जीवन तिला प्रिय आहे का? आणखी 1 वर्ष असेच गेले नि कौमीच्या धाकट्या भावाचे दिनेशचे लग्न झाले. एक परकी स्त्री घरात आली. गजऱ्यांच्या घरात प्रथमच भांड्याला भांडे लागू लागले. त्यांचा खणखणाट अधूनमधून आमच्या कानी पडू लागला. दिनेश बायकोच्या अधीन होता. घरात इन 3 खोल्या, त्याच 5 माणसे राहणार. त्या नव्या पोरीला कौमीची अडचण होत होती. दिनेशलाही कौमीच्या समोर पत्नीशी थट्टा मस्करी करताना संकोच वाटे. एकंदरीत कौमीचे तेथे राहणे सर्वांना जाचक होऊ लागले होते. तरीही कौमी शांत होती. ती कधी आवाज चढवून बोलत नसे. भांडणाचा प्रसंग आलाच तर एखादेच मोजके वाक्य बोलून गप्प बसे. दिनेशची बायको जळफळाट करी, पण कौमीच्या वडिलांचा, नानांचा किंवा आईचा समजूत घातल्याचा पोक्त आवाज कानी येई. दिनेशची पत्नी तरीही बराच वेळ बोलत राही, पण कौमी कधी चिडली नाही
की वैतागली नाही. ती कधी करुण दीन दिसली नाही की रडली भेकली नाही. निर्विकार चेहऱ्याने ती ऑफिसला जात होती. घरात ठरलेले काम करीत होती व उरलेल्या वेळात झोपून राहत होती. जणू शाडूची सुंदर पुतळी होती ती. चालती बोलती पण भावशून्य. नटण्या मुरडण्याचा शौक तिला पूर्वी देखील नव्हता, पण तिची राहणी नीटनेटकी होती आणि तो नीटनेटकेपणा तिने अद्यापही जपला होता. तिच्या डोळ्याभोवती हल्ली काळी वर्तुळे उमटली होती. तिच्या काळ्याभोर केसात अवेळी उगवलेला एखादा रुपेरी केस चमकू लागला होता. पण बाकी कौमी होती तशीच होती. लग्नानंतरची 4-4.5 वर्षे तिने अगदी तटस्थपणे काढली होती. आणि एक दिवस मी सहज कौमीच्या गळ्याकडे पाहिले. तो तेथे आजवर रुळत असलेले सोन्यात गाठवलेले मंगळसूत्र दिसत नव्हते. मला सौम्यचा धक्का बसला. माझ्याने राहवले नाही. मी उषाला अखेर विचारलेच. तशी एखादी क्षुल्लक गोष्ट सांगावी तशा आवाजात उषा म्हणाली, घटस्फोट घेतला कौमीताईच्या नवऱ्याने त्यांच्यापासून. परवाच कागदपत्रे झाली. एक दिवस कौमीताईचा नवरा रात्रीच्या वेळी आला आणि त्यांच्या संमतीपत्रावर सही घेऊन गेला. वाईट झाले नाही? काय माणूस तरी म्हणावा हा. कौमीविषयीच्या सहानुभूतीने मी म्हटले. तशी उषा तिटकाऱ्याने म्हणाली, हो, कौमीताईंना काय दुःख आहे त्याचे? त्यांना कुठे हवा होता नवरा? सारेच विचित्र बाई. मंगळसूत्र काढून टाकले पण डोळ्यातून पाणी नाही आले. नेहमीसारख्या ऑफिसला देखील गेल्या त्या दिवशी. मनच नाही त्यांना. अन काय? गजऱ्यांच्या दिनेशची वालचंद नगरला बदली झाल्याने गजऱ्यांचे सारे कुटुंब वालचंद नगरला जाणार होते. सारे सामान सुमान हलवण्यात आले. गजऱ्यांच्या 3ही खोल्या जवळजवळ रिकाम्या झाल्या होत्या. नव्या गावी जायला मिळणार म्हणून गजऱ्यांच्या कुटुंबातील माणसे आनंदित झाली होती. मात्र थंड होती कौमुदी. यापुढे या जागेत एकटेच राहण्याचा निर्णय तिने घेतला होता. 4 वर्षे होऊन गेली याही गोष्टीला. कौमी एकटीच आता आमच्या शेजारी राहत होती. ती क्वचितच आमच्याकडे येई. आमची बेबी बाळू तिच्याकडे जात, पण कौमी कधी कुणाजवळ स्वतःविषयी काही बोलत नसे. तिची नोकरी चालू होती. दिनेश वालचंद नगरला स्थायिक झाला होता. अधूनमधून आई वडिलांचे कौमीला पत्र येत असे, पण कौमी कधी वालचंद नगरला गेली नाही की तिच्याकडे कुणी आले नाही. अगदी एकाकी जीवन चिकाटीने जगण्याची कौमीची जिद्द दांडगी होती. खरंच एक स्त्री अशा प्रकारे निराधार एकाकी जीवन जगू शकते यावर एरवी मी विश्वास ठेवला नसता. पण एकेकाळी मी जिच्यावर मनातून प्रेम केले ती माझी कौमुदीच असे जीवन जगत होती. त्या दिवशी कुठल्याशा पुढाऱ्याच्या मृत्यूमुळे माझे ऑफिस अवेळीच सुटले. दुपारी 2 वाजताच मी घरी आलो न पाहिले तर घराला भले मोठे कुलूप लागले होते. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. उषा, आई व मुले सारी जण कुठे बाहेर गेली होती कोण जाणे. गॅलरीत आडोशाला उभा राहून अर्धवट भिजत मी बराच वेळ काढला, पण पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसेना. सहज कौमीच्या घराकडे नजर गेली. दार लोटलेले दिसत होते. संकोचता मी तिच्या दाराजवळ आलो. माझा धक्का लागताच दार उघडले तशी पलंगावर झोपलेली कौमी उठून बसली. मी कसनुसे हसलो, पण माझ्या भिजलेल्या कपड्यांकडे पाहत कौमी चटकन मोकळेपणाने म्हणाली, ये ना आत. 4 वाजता येईल म्हणून सांगून गेल्या आहेत उषाताई. तू आज लवकर आलास? बैस ना. त्या दिवशी मला वाटले आज कौमीच्या आवाजात ओलावा आहे. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. कौमी अजून तरुण दिसत होती. गाल थोडेसे बसले होते. 2-4 केस रुपेरी झाले होते. तरी तिच्या चेहऱ्यावरील प्रौढत्वाची छटा अस्पष्ट होती. कौमीशी काय बोलावे ते मला सुचेना. नुसताच नजरेचा खेळ चालला होता. होय, कौमी देखील चोरून डोळ्यांच्या कोपऱ्यातून मला निरखीत होती. ती माझ्याविषयी काय विचार करीत होती कोण जाणे. पण तिसऱ्यांदा माझ्यावरून फिरत असलेल्या तिच्या नजरेला मी पकडले तेव्हा किंचित गोंधळून हसत तिने म्हटले, रवी, 2 पोरांचा बाप शोभतोस हा तू.
बाकी तुझ्या जाडीमुळे तुझ्या व्यक्तिमत्वात भरच पडली आहे. उषाताई आणि तू दोघेही या बाबतीत बरीच केअर घेता वाटते. कौमीने एकदम इतके अनौपचारिक मोकळेपणाने बोलावे याचे अतीव आश्चर्य वाटले मला. हा बदल कौमीत कशामुळे झाला? आज हिचा स्वर बराच हळवा झाला आहे, असे का? मी गोंधळून तिच्याकडे पाहिले, पण आता तिचे लक्षच नव्हते. ती दुसरीकडेच कुठेतरी पाहत होती. मग भानावर येत माझ्या नजरेला नजर भिडवीत तिने एकदम विचारले, रवी, फार प्रौढ वाटते का रे मी हल्ली? मॅट्रिकला होते तेव्हा मध्ये आणि आता खूप फरक पडला आहे माझ्यात. तिच्या या अनपेक्षित विचित्र प्रश्नाने तर मी आणखीनच गोंधळलो. आज हिला झाले आहे तरी काय? काय उत्तर देऊ मी? तिशी उलटलेल्या पुरंध्रीतील आणि षोडशेतील फरक कोणत्या शब्दात विशद करणार मी? पण माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे हसून पाहत तीच पुढे म्हणाली, किती चांगले होते नाही रे ते दिवस? आत्ता आत्ता म्हणता 15 वर्षे झाली की. हो, 1975 साल होते बघ ते. मनात आले, कौमीला वेड तर लागले नाही ना? हिस्टेरियासारख्या एखाद्या व्याधीने तर ही पछाडलेली नाही ना? क्षणभर मी सटपटलो. तेथून लवकर निसटण्याचा विचार करू लागलो. विषय बदलावा म्हणून तिला म्हटले, आज घरीच आहेस तू? तुझेही ऑफिस लवकर सुटले वाटते. आज प्रथमच तिला मनापासून हसताना पाहिले मी. हसतच ती म्हणाली, गेले कुठे आज ऑफिसला? आज ऑफिस वगैरे सारे बंद. आता फक्त. अन तिने वाक्य अर्धेच सोडले. काय? मी आश्चर्याने म्हणालो. तशी कौमी हसली, अगदी षोडशेसारखी हसली. मग उठून घाईघाईने तिने गॅस पेटवला व त्यावर चहाचे आधण ठेवीत म्हटले, खरेच आज अगदी वेळ लागले आहे मला. तू कधी नव्हेस ते आलास तर तुला चहा द्यायचे देखील विसरले होते मी. आणि भिजला तरी किती आहेस? तो समोरचा टॉवेल घेऊन केस घे पुसून तुझे. आनंदाच्या भरात काहीच सुचेनासे झाले आहे मला. आणि ती चमच्याने चहाचे आधण ढवळून खुर्चीवर टेकली तशी मी अधीरतेने म्हणालो, कौमी, तू काय बोलते आहेस तेच कळत नाही मला. कसला इतका आनंद झाला आहे तुला? होय, खरेच की, तुला काहीच माहिती नाही, नाही का? कोड्यातच ती बोलली आणि मग चक्क लाजत तिने म्हटले, रवी, आज रात्री निशी येणार आहे. आम्ही लग्न करणार आहोत उद्या नोंदणी पद्धतीने आणि दोघेही इथून जाणार आहोत. पुणे कायमचे सोडणार मी. कोण निशी? तू लग्न करणार आहेस? आत्ता? तिच्या बोलण्याचा नीटसा अर्थबोध न होऊन मी आश्चर्याने म्हटले, अरे, तुला निशी माहीत नाही? हां, तू विसरला असशील कदाचित त्याला. अरे, पूर्वी 15 वर्षांपूर्वी आपल्या वरच्या मजल्यावर शेवटच्या खोलीत राहत होता बघ तो. त्याची म्हातारी आई अन तो राहायचे. आता आठवले? फार गरीब होता बघ स्वभावानं. मला आठवले, सगळे आठवले. 15 वर्षांपूर्वी 3ऱ्या मजल्यावर राहणारा किडकिडीत शरीर यष्टीचा गोरा भेदक डोळ्यांचा निशी आठवला. त्यावेळी असेल तो 20-22 वर्षांचा. पण कौमी आणि निशी यांच्यामध्ये असे काही नाते असेल असे कधी वाटले नव्हते मला. गल्लीत घडलेल्या एका मवाली दादाच्या खुनाच्या आरोपावरून त्याला पकडण्यात आले होते आणि 14 वर्षांची कारावासाची शिक्षा झाली होती एवढेच मला माहीत होते. पुढे त्याची आई ही जागा सोडून गेली होती. निशीसारख्या गरीब स्वभावाच्या सरळ मार्गी तरुणाला खुनासारख्या भयंकर आरोपात गुंतवावे याचे तेव्हा चाळीतील सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले होते. पण लवकरच आम्ही ती घटना विसरून गेलो होतो आणि आज 14 वर्षांनंतर कौमी सांगत होती, निशी येणार आहे, ती दोघे विवाह करणार आहेत. सारेच अकल्पित होते हे. कौमी चहाचा कप घेऊन आली. या क्षणी ती वेगळीच वाटली मला. फार फार सुंदर दिसत होती ती.
एका अनामिक तेजाने तिचा चेहरा उजळून निघालेला दिसत होता. भान हरपून मी तिच्याकडे पाहत राहिलो. तशी माझ्या हातात चहाचा कप देत ती म्हणाली, आश्चर्य वाटले ना तुला? उद्या तर चाळीतील सर्वांनाच खूप नवल वाटेल. निशी म्हणूनच येथे येण्याला घाबरतो आहे. सगळेजण खुनी म्हणून आपला उपहास करतील अशी भीती वाटते आहे त्याला. पण मी म्हणते, केला खून, त्याचे प्रायश्चित्तही भोगलेच 14 वर्षे. आता डर कसली? म्हणजे खरेच निशीने खून केला होता? मी थरथरत म्हटले. हां, निशीने एकट्याने नाही, 2 मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी त्या मवाल्याला मारले. खरे म्हणजे खून करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. नुसती अद्दल घडवायची होती. पण मारामारीत निशी भान विसरला आणि तो खून घडला. खरे म्हणजे गल्लीतील पोरीबाळींचा त्रास वाचवला म्हणून निशीचे कौतुक व्हायला पाहिजे होते. पण कायदा गाढव असतो म्हणतात ना. निशीने कोर्टात गुन्हा कबूल केला. न्यायाधीशालाही त्याचे म्हणणे पटले म्हणून तर फाशी वा जन्मठेपेचे कारावासावर भागले. पण निशीची आणि तुझी इतकी मैत्री होती, कधी कुणाच्या लक्षात नाही आले ते? मी आश्चर्याने म्हटले. लक्षात येण्या इतका आमचा दीर्घकाळ सहवास घडलाच कुठे? पण निशीचे फार प्रेम आहे माझ्यावर. तुला खोटे वाटेल, पण त्या दिवशी खून घडला नसता तर त्याच महिन्यात विवाहबद्ध होणार होतो आम्ही. त्या दिवशी मी एकटीच घरी येत होते. त्या मवाल्याने माझी निष्कारण छेड काढली. निशी आणि त्याचे 2 मित्र दुरून ते पाहत होते. निशीने लगेच त्याच्यावर चिडून झडपच घातली आणि सारे उलटे पालटे झाले. बोलता बोलता ती भारावली. गेल्या 14 वर्षांच्या कष्टप्रद जीवनाची तिला आठवण झाली असावी. एक दीर्घ उसासा टाकून डोळे अर्धवट मिटत तिने म्हटले, निशीने तुरुंगात जाताना मला सांगितले होते, वाट पहा, मी सुटून येताच आपण लग्न करू. मी वाट पाहिली. आईबाबांच्या इच्छेखातर नाईलाजाने मी लग्नाला उभे राहिले. पण विवाहाच्या पहिल्याच रात्री मी त्या माणसाला सारे सांगितले. त्याची पत्नी म्हणून राहण्यास मी कधीच तयार झाले नसते. तरीही त्याने 2 महिने वाट पाहिली. त्याने डिव्होर्स घेतला तेव्हा सारे चिडले, पण मी शांत होते. निशीला तुरुंगात महिन्यातून एकदा अर्धा तास भेटून येण्यात जे सुख होते ते त्या माणसाबरोबर अनिच्छेने संसार करण्यात मिळाले नसते. वनवास, विरह, दुःख कुणाला चुकले आहेत? हा हा म्हणता गेलीस की 14 वर्षे. आज निशी येईल, आम्ही लग्न करू, संसार करू. आता कोण आडवे येणार आहे? आता कुठे खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला सुरुवात होईल. म्हणजे आजवर जगत नव्हतीस की काय? मी मुद्दाम म्हटले. अंगावर शहारे आणीत ती म्हणाली, जगले ना, पण रवी, खूप सोसले मी. काही एका निर्धाराने मी जगत होते खरी, पण निशीच्या विरहापेक्षा आशा अपेक्षांचा चक्काचूर झाल्यापेक्षाही अधिक दुःख होई ते जगाच्या नजरेला नजर देताना. जगाच्या दृष्टीने मी भावनाशून्य, एक मन नसलेली स्त्री होते. पण आता मात्र सारे संपले. माझी तपश्चर्या, प्रतीक्षा सारे संपले. तिने डोळे मिटले आणि ती आता निशीमध्ये हरवली होती. पाऊस थांबला होता. शेजारी माझ्या घराचे कुलूप काढत असल्याचा आवाज झाला तशी उठून मी म्हटले, चलतो मी. विश यू हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. उद्या रिसेप्शनला यायचंस हां? कौमी तृप्तीने हसत म्हणाली. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सौ स्नेहसुधा कुलकर्णी यांची मन नसलेली मुलगी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझे आधीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.